आणि आता बातमी आहे मच्छर ड्रोन बाबतची। भारत, पाकिस्तान, मग इराण, इस्रायल अशा आशियाई देशांमध्ये गेल्या काही काळामध्ये युद्धजन्य परिस्थिती पाहायला मिळाली। याच दरम्यान आशियातील महाशक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीननं सध्या अत्याधुनिक शस्त्रास्त्र विकसित करण्याचा प्रयत्न सुरू केलाय। चीननं नुकताच एक असा ड्रोन विकसित केलाय जो अगदी डासाच्या आकाराचा आहे। पाहूया याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। एका डासाच्या आकाराचा, डोळ्यांनाही न दिसणारा चीनचा हा नवा आविष्कार, हा आहे मॉस्किटो ड्रोन। चीनच्या हुनान प्रांतातील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजीच्या लॅबमध्ये संशोधकांनी तयार केलेला हा मायक्रो ड्रोन कुणाच्याही नजरेस न पडता आपलं काम चोख बजावू शकतो। या ड्रोनची रचना कशी आहे ते पाहूयात। याची एकूण लांबी आहे 1.3 सेंटीमीटर। ड्रोनला 2 विंग्स आहेत, कॅमेरा सेटअप आहे, बॅटरी आणि अँटिना सुद्धा आहे। चीनच्या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजीनं आजवर वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन्स तयार केले आहेत, पण हा मच्छर ड्रोन खास आहे। या मच्छर ड्रोनची वैशिष्ट्य काय आहेत ते पाहूयात। हुबेहूब डासासारखी रचना असणारा मायक्रो रोबोट, याची एकूण लांबी आहे फक्त 1.3 सेंटीमीटर। डोळ्यांना दिसण्यास कठीण असल्यामुळे हेरगिरीसाठी हा ड्रोन उपयुक्त ठरू शकतो। लष्करी कारवायांसाठी किंवा शत्रूवर नजर ठेवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो। आपत्कालीन परिस्थितीत हरवलेल्यांचा शोध घेण्यास या ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो असं चीनचं म्हणणं आहे। पण छोटी बॅटरी आणि रचनेमुळे या ड्रोनच्या वापरासंदर्भात मर्यादा आहेत। चीनी वस्तू अल्पकाळ टिकतात असं उपहासानं म्हटलं जातं। त्यामुळे या मच्छर ड्रोनची लाईफ किती असेल आणि खरोखरच युद्धभूमीत हा ड्रोन कामी येणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।